पोलीस पाटील संभाव्य भरती 2026 चे अपडेट आपण घेऊन आलो आहोत. आज आपण पाहणार आहोत पोलीस पाटील संभाव्य भरती 2026 च्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट. गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या पोलीस पाटील या पदासाठी 2026 मध्ये भरती होण्याची दाट शक्यता आहे. पोलीस पाटील भरतीची पार्श्वभूमी म्हणजेच महाराष्ट्र पोलीस पाटील भरती ही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केली जाते. संभाव्य पदसंख्या पाहता जिल्हानिहाय रिक्त पदानुसार तब्बल 1000 ते 2500 प्लस पोलीस पाटील पदे जाहीर होण्याची शक्यता आहे. ही संख्या कमी जास्त होण्याची शक्यता असून ज्यावेळेस जाहिरात प्रसिद्ध होईल त्यावेळेसच याची संख्या स्पष्ट केली जाणार आहे. यासाठी पोलीस पाटील पदासाठी शैक्षणिक पात्रता ही किमान 12वी उत्तीर्ण गरजेचे आहे. काही जिल्ह्यात पदवीधारकांना म्हणजेच ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येते. वयोमर्यादा ही किमान 25 वर्षे तर कमाल 45 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवार हा त्या संबंधित गावचा कायम रहिवासी असणे आवश्यक आहे. निवड प्रक्रिया ही लेखी स्वरूपामध्ये परीक्षा घेऊन त्यानंतर जे विद्यार्थी लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतील त्यांना मुलाखतीसाठी बोलवलं जातं. मुलाखतीमध्ये जे विद्यार्थी पात्र ठरतील त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाते. पोलीस पाटील या पदाची जाहिरात कधी प्रसिद्ध होऊ शकते तर जानेवारी ते मार्च या दरम्यान पोलीस पाटील या पदाची जाहिरात प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे. निवड प्रक्रिया ही 2025-2024 मध्ये पोलीस पाटील या पदभरती ज्या पद्धतीने राबवली होती त्याच धर्तीवर 2026 ची ही पोलीस भरती घेतली जाणार आहे. पोलीस पाटील पदाचे महत्त्व पाहता गावातील पोलीस प्रशासनाचा प्रमुख दुवा म्हणून काम पाहिलं जातं. त्याचप्रमाणे गुन्हेगारी माहिती पोलीस ठाण्यापर्यंत देणे, त्याचप्रमाणे शांतता व कायदा सुव्यवस्था राखणे, प्रशासन व नागरिकांमध्ये संपर्क साधणे हे पोलीस पाटील प्रमुख काम पाहिले जाते. मित्रांनो, पोलीस पाटील भरती 2026 ही ग्रामीण भागातील उमेदवारांसाठी एक उत्तम संधी ठरू शकते. अधिक जाहिरात लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. यासाठी आवश्यक कागदपत्र तयार ठेवणे, त्याचप्रमाणे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीचा अभ्यास चालू ठेवणे महत्त्वाचे आहे. अधिक अपडेट जाहीर होताच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल.